हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळी लवकर अंघोळ झाली ना तर खूप असं फ्रेश वाटतं. तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी यांचा एक प्रोग्राम होता. सत्कार समारंभासाठी यांना जायचं होतं, त्यामुळे त्यांची इकडे आवरायची लगबग चाललेली आहे आणि बूट वगैरे पॉलिश करणं चाललं आहे. तर म्हटलं चला आज ना संडे आहे, तर सगळ्यांचे शूज वगैरे आज धुवायला लावूया म्हटलं. तर भिजून वगैरे ब्रशने वॉश करण्यापेक्षा आपण मशीनला जर लावलं ना तर खूप छान असे स्वच्छ निघून जातात. पाऊण तासावर लावायची लिक्विड वगैरे घालून. त्यानंतर इकडे ना नाश्त्यासाठी मी तयार करत होती, तर कांदा चिरून घेतला आहे बारीक. त्यामध्ये डाळीचं पीठ घातलं आहे 2 चमचे, कळण्याचं पीठ घातलं आहे 2 चमचे, नंतर गव्हाचं पीठ घातलं आहे 1 चमचा आणि बाजरीचं पीठ घातलं आहे 1 चमचा. त्यामध्ये लाल तिखट, जिरे, हळद, त्यानंतर गरम मसाला आणि कसुरी मेथी घालायची, ओवा घालायचा आहे आणि आपल्याला सगळं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकत्र पीठ कालून घ्यायचं आहे आणि तव्यावर तेल सोडून आपल्याला ते मस्त पसरून घ्यायचं आहे. दोघं बाजूने तेल सोडून छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लोखंडी तव्यावर केलं तर फारच उत्तम चांगलं लागतं आहे चवीला. तर या ठिकाणी आता दोघं बाजूनी व्यवस्थित खरपूस भाजून घेते. मुलांना तर खूपच आवडतं हे. गरमागरम अगदी थालीपीठसारखंच लागतं चवीला. सॉससोबत द्या किंवा मेयोनीजसोबत द्या, मुलं आवडीने खातात. त्यानंतर बघू शकता इकडे आपले ना बुटं मस्त असे धुवून निघालेत स्वच्छ अगदी. आणि या ठिकाणी ना दुपारच्या वेळी छान असं ऊन येत असतं, तर म्हटलं आता आपण इकडे लावून देऊया हे सगळे सेट, म्हणजे मग वाळून जातील ते आणि सोमवारी घालायला रेडी. तर खूप काही ते ओले नसतात, म्हणजे तुम्हाला माहिती मशीनमध्ये असे ते सुकून जातात, तर त्यामुळे जास्त वेळ काही त्यांना उन्हात ठेवायची पण गरज नसते. तर आता सगळे शूज मी या ठिकाणी लावून देते. त्यानंतर ना मला बाहेर जायचं होतं दुपारी, थोडंसं काम होतं ते करून आले बाहेरचं. आणि नंतर मग मला इकडे डी आय वायसाठी एक वस्तू मिळाली, तर ती पण तुम्हाला दाखवते. आपण जे ब्राऊन कलरची अंडी मागवली होती ना, त्यामध्ये बघा असं हे गवत मिळालं, तर त्याचं आपण काहीतरी करूया. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.